देवरामकृष्णामी त्यालाच वंदे हे कला सादर करण्यालो शक्ती तुऱ्याचे बंदे हे कला सादर करण्यालो शक्ती तुऱ्याचे बंदे आणि सदना घेऊन मुखी अरे कराव गायन का खराब नित्यानंदास वंदे कराव गायन का खराब नित्यानंदास वंदे आणि शैशव्याचा हे रसिका तुझ्या चरणाचे आम्ही बंदे 14 विद्येचा 64 कलीचा दाता या त्रैलोक्याचा आधिपती बाप्पा गणरायाला वंदन करतो कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो लाडका बाळाची जाऊचा मुघलांसमोर कधी हल्लाच नाही याची देही याची गोरा राजे आदिवासी शान छत्रपती शिवराय यांना दिवार मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन कोकणातील युट्यूबर आयोजित शक्तीपुऱ्याचा असा महामुक्तापदा मित्रांनो असा कार्यक्रम यांनी मी सुद्धा प्रथम राज्यमंचावर आहे आयोजन नियोजित केलेलं आहे त्यांना शाहीर मानाचा मुजरा करून आमचे ढोलकीपट्टू शुभमदादा सावंत आणि त्यांचे वडील संजयदादा सावंत महाराष्ट्रातील एक नामांकित एक बुलंद आपली कुचकी देणारे कलाकार बेंजो मास्टर संगीत दादा कीबोर्ड मास्टर दिलीप दादा सायकोली
गाईड मास्टर मंगेश दादा जाधव शका ओम साई नृत्य कला बरोबर तुळशी खेळ मित्रांनो माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय इथे राजू दादा पड्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझ्या सदा पाठीशी असणारे माननीय श्री दिनेश दादा कोटकर साहेब माझ्या घराण्यातील पुण्याची शान माझ्या गुरु समान मधुकर दादा पठारे शान व खंडरे रंग उपासक समिती सावंत कवी गोपाळ करंडे शक्तीचे शाहीर तेजस्वी पवार माझे गुरुवर्य कार्यक्रम पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत माझे वडील आम्ही श्रीमंत यांना शाहीर मानाचा मुजरा करतो मित्रांनो चांदाला कशी चांदणी पाहिजे ही लोक कला म्हणती शिवाला पार्वती पाहिजे बारीची प्रतिस्पर्धी शाहीर राजेश्वर निकम यांना सुद्धा शाहीर मनाचा मुजरा करतो आणि वेळ मी माझ्या सवानाकडे वळणार आहे चांगली साथ असू द्या या गर्दीमध्ये कोणी शाहीर वर्ग कवी वर्ग राहून गेले असते तर मी अपेक्षित आहे तुमच्या चरणाची धून माझ्या माती लावून मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय चांगली साथ असू द्या विद्यानं त्याच्या उदरात वाढलो लोककलेचा बाज छंद घेऊन रसिका तुमच्या समोर उभा मी राहिलो माय ममतेचं नातं आजवर माय ममतेचं नातं आजवर वेळे भाऊ बुवा आयुष्याचं म्हणणं आहे त्या प्रेमात पडलो साथ राहू दे तुझी मला ज्ञान बाळ कलाकार घडलो म्हणून मला काय म्हणायचंय बघा असो बंगला गाडी उंच उंच माडी असो बंगला गाडी उंच उंच माडी अरे धन्य बाप विना तुला रे जीवी नाही गोडी धन्य माय बापा विना रे या जीवी नाही गोडी 1 2 3 स्टार्ट
शिवा नाही कोणी असो बंगला गाडी उंच उंच माडी असो बंगला गाडी उंच उंच माडी माय बापले दिवाना कोणी माय बापले दिवाना कोणी माय बापले दिवाना कोणी संसाराची गोडी राहू दे ही घडी संसाराची गोडी राहू दे ही घडी माय पित्याला घेऊन अशी चालू दे ही गाडी माय पित्याला घेऊन अशी चालू दे ही गाडी असो बंगला गाडी उंच उंच माडी असो बंगला गाडी उंच उंच माडी जीवनात संसार नाही रे सोपा अहंकार सोबड वेड्या माय बाप जपा अहंकार सोड वेड्या माय बाप जपा अहंकार सोड वेड्या माय बाप जपा गुरुला हात रगला असा मोर खोपा अहंकार सोड वेड्या गुरुला रे जपा अहंकार सोड वेड्या गुरुला रे जपा अहंकार सोड वेड्या गुरुला रे जपा कर्तृत्वाची घोडी उभी राह थोडी कर्तृत्वाची घोडी उभी राह थोडी असो बंगला गाडी उंच उंच माडी असो बंगला गाडी उंच उंच माडी
अखंड हरला सोयीचा विजय बाबरंग लेण्याचा असो असो एक बोल तू रे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आलेलं पारितोषिक अनिकेत तांबे यांच्याकडून एक विषय ठेवलेला आहे त्या अनुषंगाने गोवा मी आज जो गाणं आणलं तुमच्यासाठी बरोबर तुमचे गुरु जे हुशार आहेत कारण त्याशिवाय शिष्य घडणार नाही आज जो गाणं देतोय या पुढील तुमचे माझे कार्यक्रम होतील नक्कीच उत्तर द्याल असं अपेक्षित आहे कारण शंकर पार्वतीच्या लग्नात सुद्धा गण होता मी आता गणाचं आलोन करतो की उद्या येणार आहे गणपती राया श्रावण मास संपल्यानंतर त्या अनुषंगाने या ठिकाणी गण ठेवतोय दादाच्या डबड चल शॉर्टकट मला बोला काय म्हणायचंय गाण्यामधून बघा नव्हते आकाश पातळ बोल लक्ष असू गाण्याकडे चाल नक्की द्याल तुम्ही सार निर्मन तू केलं सोसाट्याचा सुटला वारा आल बघा हे वादळ देवा गणेशादा भक्तिपणाला निसर्गाचा खूप झाला नौकातील लाला
आकाश पाताळ सारे निर्मळ तू केले सोसाट्याचा सुटला वारा बघाहे वादळे देवा गणेशाला भक्ती मासिका निसर्गाचा कोपझा नौकती नीला देवा गणेशाला भक्ती मनाला निसर्गाचा कोपझा नौकती नीला देवा गणेशाला भक्ती भवाने निसर्गाचा कोपझा नौकती नीला देवा गणेशाला गायही झालं निघून देवा तुका गेले सोसाट्याचा सुटला वारा आज बघा हे वादळे देवा गणेशाला भक्तीपणाला नाव निसर्गाचा खूप झाला किनारी लाव देवा गणेशाला भक्तीपणाला नाव निसर्गाचा खूप नाव किनारी लाव देवा गणेशाला भक्ती भवाने निसर्गाचा खूप नाव किनारी लाव देवा गणेशाला भक्ती भवाने निसर्गाचा खूप नाव किनारी लाव ज्या व्यासाने लिहिली त्या व्यासाने लिहिताना त्याच्यात उलगडा नाही तरी सुद्धा मी आज या व्यासपीठावर सांगतो ज्यानं 9 महिने 9 घटिका ज्या आईच्या उदरात मी जन्मलेला आणि त्या घटिका घडवणारा तो भगवंतच होता पण 84 योनी फिरून मी ज्यावेळी प्रशस्त असताना म्हणजे माझी आई या पृथ्वी तलावर आलो त्यावेळेस कान मंत्र देणारा माझा बाप होता तो माझा सद्गुरू एवढंच सांगतो शाहिराने या ठिकाणी गवळण म्हटलेले आहे गवळण गुवाची काय वाजव जरा बघू हा नंदाचा चोरटा आहे श्रीहरी आहे आणि कानाने केलेलं आहे व वेळ नाही आज कारण का नंतर मग तुम्ही दुसऱ्या पर्याला मला वेळ नाही देणार त्या अनुषंगाने मी माझ्या गवळणीला सुरुवात करतोय आई लोकांचं म्हणणं आहे कटिंग राहू दे आपण सेटिंग लावून सेकंड बरे आहे शेड आपली गवळण जरा इकडे गवळण गवळण कुठे घ्यायची तुम्हारे सिवा कुछ ना इथे चालत काय राधे मला काय म्हणायचंय बघ हो तुझ्या माझ्या प्रेमाचा झुलतो झुळा गे अंतरात
जपतो राधे कानातून लाग बाजू बाजू तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे पुराव्यासहित बसून मी काही खोटं देणार नाही. नक्कीच प्रयत्न करीन ज्यावेळेस कार्यक्रम होईल तसं. रसिका, शायराला प्रश्नाची प्रत दिलेली आहे. माझा प्रश्न जवळजवळ 6 वर्ष तोच आहे. रावणा शिबिर सुरू का सध्या कलियुगात कोणत्या रूपात वावरते, तिचं नाव काय आणि तिचं स्वरूप कोणतं? व जर आधार असेल, पुरावा असेल तरच उत्तर द्या अशी विनंती आहे. प्रश्न करायला होतो बघा. हो अरे इश्कार प्यार गला मजा लीजिए, थोड़ा इंतजार का मजा लीजिए. अरे प्रश्नाचा बाण तुझ्यावर केला नाहीगा, शायरा रंगला हटा, रंगला हटा शायरा रंगला हटा.
दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी मोठं फेरी संपली असं जाहीर करतो ती बक्षीस